जर मला कोणी विचारलं ना की व्हेजिटेरियनमध्ये सगळ्यात मस्त खाण्याचं काय आहे, तर मी सगळ्यांना सांगेन पनीर भुर्जी. पटापट आणि झटपट बनणारी रेसिपी आणि ती पण एकदम टेस्टी, आणि खाताना तुम्हाला कळणारच नाही की ही अंडा भुर्जी आहे की पनीर भुर्जी. तर चला बघा पूर्ण रेसिपी. सर्वात पहिला मी इकडे पनीर घेतलेला आहे. 150 ग्राम पनीर आहे. आणि जसं आपण चीजला क्रश करतो ना, सेम तसंच आपल्याला पनीर क्रश करायचं आहे. तुम्ही जास्तही पनीर घेऊ शकतात, पण आम्हाला आता 3 जणांच्या हिशोबाने मी इकडे 150 ग्राम पनीर घेतलेलं आहे. इनफ होऊन जाईल एवढं. पूर्ण पनीर आपण क्रश करून घेतलेलं आहे आणि हे बघा एकदम छानपैकी असं झालेलं आहे. आता आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया. इकडे आपण कढई गरम करत ठेवूया आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल मी इकडे 4 ते 5 स्पून तेल घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात. जास्त तेल असलं तरी चालेल, पण तेलाची थोडी क्वांटिटी कमीच ठेवत जा, तेवढं शरीरासाठी चांगलं असतं. त्यानंतर आपण कढीपत्ता घेऊया. कढीपत्त्याची मी इकडे 6-7 पानं घेतलेली आहेत, ती आपण इकडे टाकूया. थोडंसं त्याच्यावर राई आणि जिरं आपल्याला टाकून चांगलं फोडणी द्यायची आहे. तेल अजून गरम नाही झालेलं आहे, थोडंसं आता चांगलं गरम होत चाललेलं आहे तेल. आता आपण याला एक चांगली अशी फोडणी दिली की मग याच्यामध्ये आपल्याला बारीक कटिंग केलेला कांदा टाकायचा आहे. कांदा जास्त असला तरी चालेल, तुमच्या क्वांटिटीनुसार आहे, तुम्ही घरामध्ये किती जण आहेत. मी 3 जणांच्या हिशोबाने आता हे बनवतो आहे. तर इकडे मी एक पूर्ण मोठा कांदा घेतलेला एकदम बारीक कट करून, तो आपण आता याच्यामध्ये घालूया आणि याला चांगलं परतून घेऊया. आपल्याला कांदा जास्त काळा नाही करायचा आहे, जसं आपण अंडा भुर्जीसाठी बनवतो सेम कांदा आपल्याला तेवढाच हे करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे मी इकडे गॅस पण स्लो ठेवलेला आहे. चांगलं परतून घ्या आणि परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिरची बारीक कटिंग केलेली, त्यानंतर आपण लसूण बारीक कटिंग केलेला आहे, तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. मग मसाले घालायचे. तर चला पूर्णपणे आपण नीट रेसिपी बघून घेऊया. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर आपण इकडे लसूण घेतलेला आहे बारीक कटिंग करून, तो आपण याच्यामध्ये आता घालतो आहे. तुम्ही लसणाची पेस्टसुद्धा करू शकता. तुम्ही इकडे आलं नाही घेतलेलं आहे, तुम्ही आळंसुद्धा टाकू शकतात. गरमीचे दिवस आहेत तर मी इकडे आल्याला अवॉइड करतो आहे. तर मित्रांनो आपलं चांगलं परतून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आहेत ना, आपण जी बारीक कटिंग करून मिरची वगैरे केलेली आहे ती टाकायची आहे. कोथिंबीर आपल्याला सुरुवातीला नाही टाकायची आहे, कोथिंबीर आपण नंतर टाकणार आहोत. आता आपण मिरची टाकूया याच्यामध्ये. मी इकडे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक एकदम कटिंग करून, आणि टॉमॅटो घेतलेला आहे, तेही बारीक करून एकदम घेतलेलं आहे. आणि आता याला चांगलं परतून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. एकदा चांगलं थोडा वेळ तेलावर सगळं शिजू द्या, त्याच्यानंतरच मसाले घाला. इकडे आपण चांगलं परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. तर 1-2 मिनटं अजून छानपैकी असं शिजू द्या सर्व, मग आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूया. तर इकडे मी सगळ्यात पहिला आपला घरचा लाल मसाला आहे तो घेतो आहे, तो पण मी थोडासा चवीनुसार टाकतो आहे. त्याच्यानंतर मी इकडे 1 चमचा मीठ घेतलेला आहे, मीठ इकडे ॲड करूया. मीठ थोडंसं जास्त असलं की पनीरलासुद्धा चव देते, नाही तर पनीर थोडं गोड जसं होते. त्यानंतर मी हळद घेतलेलं आहे, हळद एकदम कमी प्रमाणात टाकतो आहे मी. आणि याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकतो आहे, जास्त नाही, थोडासा नॉर्मल गरम मसाला घेतो आहे. आता याला चांगलं परतून घ्या मित्रांनो, जेवढं तुम्ही जास्त परतू शकतात तेवढं चांगलं आहे. छान परतून घ्या म्हणजे चांगला मसाला रेडी होईल आता. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पनीर मिक्स करायचं आहे. छान मसाला रेडी झालेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. आता आपण याच्यामध्ये पनीर जे आपण क्रश केलं आहे ते घालूया. आणि पनीर 150 ग्राम पनीर पण खूप होते, कारण बघू शकता तुम्ही एकदम छानपैकी. आता आपण याच्यात घातल्यानंतर याला चांगलं परतायचं. जसं तुम्ही
अंडा भुर्जी वगैरे बनवतात किंवा काही ते चांगलं परतून घेतात ना, सेम तसंच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. जेवढं जास्त परतून घेतील तेवढं छान होईल. आणि सतत ते परतत राहा, नाही तर काय होईल, ते तव्याला ना खालती चिटकत राहील. त्या कढईला चिटकू नको म्हणून चांगलं परतत राहा. तुम्ही जर असं ठेवलं तर ते हे होऊन जाईल, म्हणून छानपैकी असं परतत राहा. आणि इकडे रेसिपी तर आपली रेडी झालेली आहे, पण आपण पनीरला आणि जे आपले मसाले आपण रेडी केलेले आहे त्याला शिजण्यासाठी चांगले 10 ते 15 मिनटं आपण वाफेवर ठेवणार आहोत. तर मी आता थोड्या वेळ त्याच्यावर झाकण ठेवून त्याला वाफेवर थोडं शिजण्यासाठी ठेवतो आहे. फायनली आपली पनीर भुर्जी रेडी झालेली आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि आता याला चांगलं एकदा परतून घ्या, कारण पनीर कढईला जास्त लागते. त्यासाठी आपल्याला परत याला छानपैकी असं परतल्यानंतर ते सुट्टं होतं आहे. एकदम सोप्या पद्धतीने रेडी होणारी रेसिपी आहे मित्रांनो ही, आणि एकदम झटपट बनते. 15 मिनटामध्ये कशी रेसिपी बनवायची हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता याच्यावर आपण चांगली कोथिंबीर टाकून याला परत तसंच फक्त 2 ते 3 मिनटासाठी वरती झाकण ठेवून देऊया. आणि त्यानंतर आपण खायला घेऊया. आणि तुम्ही लवकर जा, पटापटी रेसिपी बनवा. आणि व्हिडिओ आवडली तर काय करायचं आहे, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे. आणि आपल्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, ही आहे आपली अंडा भुर्जी रेडी झालेली आहे. मस्त लिंबू कांदासोबत घेतलेला आहे. आणि असं मस्त वरतून कांदा टाकायचा, सोबत छान लिंबू पिळायचं आणि मस्तपैकी पहिला घास घ्यायचा.